अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या एका नकाशाने जगाचं लक्ष वेधून घेतलंय। कारण या नकाशात संपूर्ण जम्मू काश्मीर प्रदेशामध्ये पाकव्याप्त काश्मीरचा समावेश करत तो भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आलाय। तर चीनकडून दावा करण्यात येणारा अक्साई चीन हा प्रदेशही भारताचाच भाग म्हणून दाखवण्यात आलेला आहे। यापूर्वी अमेरिकेच्या नकाशांमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन प्रदेश हे वादग्रस्त म्हणून दाखवले जायचे। ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क कमी केल्यानंतर नकाशामधला हा बदल मोठा चर्चेचा विषय झालाय। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे निवृत्त लष्करी अधिकारी आपल्या सोबत आहेत। ढगे सर, नकाशामधला हा बदल नेमकं काय सुचवतो? नक्कीच अमेरिकेच्या कार्टोग्राफिक डिप्लोमसीचा हा भाग आहे। म्हणजे याच्या माध्यमातून अमेरिकेनं भारताला एक प्रकारचं नॉन मॉनिटरी कन्सेशन दिलेलं आहे। मुळात याच्या अगोदर काय होत होतं की अमेरिका त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नकाशांमध्ये असं दाखवत होता की पाकव्याप्त काश्मीर त्याचबरोबर अक्साई चीन हा भाग डॉटेड लाईननं किंवा हायफेनेटेड लाईननं दाखवत होता। म्हणजे त्याचा अर्थ एक प्रकारे तो जो आहे डिस्प्युटेड टेरिटरी आहे, वादग्रस्त प्रदेश आहे, अशा प्रकारची जी आहे त्यामागे भावना होती। परंतु आता सॉलिड लाईननं जर अशा प्रकारे USTRच्या मॅपमध्ये पाकव्याप्त काश्मीर त्याचबरोबर अक्साई चीन दाखवला जात असेल तर सरळ सरळ तो भारताचा अधिकृत भाग आहे असं ते मानलं जात आहे। याचा दुसरा महत्वाचा अर्थ म्हणजे एका बाजूला जे आहे अंतरिम ट्रेड डील होतंय, तर दुसऱ्या बाजूला जे आहे भारत आणि अमेरिका यांचे संबंध आणखीन मजबूत होत आहेत असा त्या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी काढता येईल। आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे 1947 पासून आतापर्यंत वेळोवेळी पाकिस्तान हा जो आहे पाकव्याप्त काश्मीरचं रडगाणं घेऊन अमेरिकेकडे जात होता आणि अमेरिकेकडे जे आहे असं गाऱ्हाणं करत होता की अमेरिकेने जे आहे मध्यस्थीची भूमिका पाकव्याप्त काश्मीरच्या या संघर्षाविषयी घ्यावी। पण आता अमेरिका सरळ सरळ पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असं जर मानत असेल तर माझ्या मते ही पाकिस्तानला जबरदस्त चपराक आहे। त्याचबरोबर अक्साई चीनला भारताचा भाग दाखवणं हे जे आहे अमेरिकेचं चीनवर दबाव तंत्राचा भाग आहे। शेवटचा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा USTRच्या मॅपमध्ये अशा प्रकारे जो आहे पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवलेला आहे। पण खरोखरच येणाऱ्या काळामध्ये GIS मॅपिंग असेल किंवा अमेरिकेच्या CIAच्या किंवा त्यांच्या अधिकृत मॅपमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे बदल ते करतायत का हे पाहणं आवश्यक ठरेल। आणि जर तसं त्या ठिकाणी झालं तर नक्कीच भारताच्या विदेश नीतीचा हा खूप मोठा विजय आहे। आणि एक प्रकारे जे आहे भारत पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित जो संघर्ष आहे त्या अनुषंगाने जे भारताला जबरदस्त एक प्रकारची बूस्ट मिळेल। अगदी चीनच्या बाबतीत काय म्हणायचं? अक्साई चीनचा भाग सुद्धा त्यांनी इथेच दाखवलेला आहे। माझ्या मते अक्साई चीनचा भाग दाखवणं हा एक प्रकारे चीनवर दबाव तंत्राचा भाग त्या ठिकाणी आहे असं मी त्या ठिकाणी समजेल। कारण एका बाजूला आताच ज्या काही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत की न्यू स्टार्ट जो मुख्यतः न्यूक्लिअर वेपनशी संबंधित रशियासोबतचा करार हा संपतोय आणि म्हणूनच अमेरिकेने जे आहे 6 वर्षा अगोदरचा म्हणजे 2020चा एक प्रकारचा त्याच्याशी संबंधित रिपोर्ट सादर केला, ज्यामध्ये सांगितलं की गलवान संघर्षानंतर 7च दिवसामध्ये चीनने जे आहे न्यूक्लिअर टेस्ट केली होती। मग 6 वर्षानंतर हे डिक्लेअर करणं म्हणजेच एक प्रकारे चीनवर नैतिक दबाव या अण्वस्त्राच्या बाबतीत टाकणं आणि दुसऱ्या बाजूला LACशी संबंधित जो संघर्ष होतोय त्याला चीनवर जे आहे दबाव तंत्र या बाजूने की भारताला जे आहे या अक्साई चीनशी संबंधित आमचा इनडायरेक्टली पाठिंबा आहे। म्हणजे भारताच्या माध्यमातून पाठिंबा देऊन चीनवर दबाव निर्माण करण्याचा हा अमेरिकेचा प्रयत्न असू शकतो। अगदी सर, खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या ह्या सगळ्या विश्लेषणाबद्दल।